पण जो 1500चा आकडा आहे तो आमचं सरकार आल्यावर त्यात भरघोस वाढ. लोकसभा निवडणूक हरल्यावर लाडक्या बहिणींची आठवण झाली. तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार यांच्या पलीकडे यांचं लाडकं कोणी नव्हतं. एकेका आमदाराला 50-50 कोटी देण्यात आले, खासदारांना 100-100 कोटी देण्यात आले. आताही नगरसेवक असतील शिवसेनेचे, पदाधिकारी असतील शिवसेनेचे, त्यांना फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो. पण लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये. याच्यावर प्रचारात चर्चा होईलच. निवडणुका वेळेत झाल्या, घ्याव्याच लागते. तर नोव्हेंबरमध्ये या राज्यामध्ये सत्तांतर झालेलं तुम्हाला दिसेलच. आणि त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीनं काम करते. तीनही पक्ष एकत्र आहेत. जागा वाटप सुरळीत पार पडेल. ती महायुती म्हणून जो काय प्रकार आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांना काय करायचे आहेत, खोटे नाटे प्रचार अपप्रचार ते त्यांना करू द्या. पैसा आणि सत्ता याच्या पुढे महाराष्ट्र झुकणार नाही, विकला जाणार नाही, हे लोकसभेत आम्ही दाखवून दिले. माजी शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पीएचडी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र मी कोणत्या विषयावर बोलतो आहे आणि तुम्ही कुठे सरकताय? तर या महाराष्ट्रातलं वातावरण हे अत्यंत महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. आणि त्याच्यामुळे अनेक आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास द्यायचा. उदाहरणार्थ आता या भागातले आमचे आमदार नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातो. का? तर ते मोदी शहाच्या तुरुंगाच्या भिंती फोडून पळून आले. त्याने बेईमानी केली नाही. सुरतमधून ते पळून आले. ते 50 खोक्याला विकले गेले नाहीत. आणि मग शेवटी चार्टर प्लेननं त्यांना इथे पाठवण्यात आलं. गेल्या काही दिवसापासून जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा त्यांना त्रास दिला जातो. काय तर म्हणे बेहिशोबी मालमत्ता. कोणाची बेहिशोबी मालमत्ता? आमची. मग तुमचं काय चाललंय? तुमचा हिशोब द्या. नितीन देशमुखांची, आमच्या आमदारांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या कार्यकर्त्यांची, मग राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आमच्या चौकशा करताय तुम्ही. तुमची चौकशी जेव्हा आम्ही करू तेव्हा तुम्ही सुटणार नाही, एवढंच सांगतो. कार्यक्रमात मुख्यमंत्री असं म्हणाले की ताईमाई अक्का सावत्र भावांना मारा. या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही. आमचं सावत्र कोणी असेल तर दिल्लीमध्ये मोदी आणि शहा. हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहे. महाराष्ट्राचा सावत्र भाऊ नाही, भाऊच नाही आहेत ते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे तेवढं गेल्या 100 वर्षात कोणी केलं नसेल. आणि मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत, बरं का? इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारातला आम्ही पाहिला नाही. महाराष्ट्राचा नाही तर मी देशातला म्हणतो आहे. यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झुकणारे खूप मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करतायत. हे जे बोलतायत हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतायत. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी उभं करणार नाही. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही, गांभीर्यानं पाहत नाही. महाराष्ट्राला बदल हवा आणि हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही त्यासाठी कंबर कसतो आहोत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्र्यांच्या ज्या फायली आहेत विकास कामांच्या त्या